पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतदानाचा अंतिम टप्पा जो आहे तो आता लागलेला आपल्याला पाहायला मिळते. अनेक उमेदवार जे आहेत ते प्रचार करताना दिसत आहेत. नेमकी सगळे प्रश्न, सगळे भावना घेऊन ते मैदानात उतरले आहेत. मात्र जनतेच्या मनामध्ये काय राहिलेले प्रश्न आहेत आणि जनतेला कुठले प्रश्न पाहिजेत या अनुषंगाने आपण जनतेचा कौल जो आहे तो या ठिकाणी घेऊन येत आहोत. दादा नाव काय तुझं? बनसोडे. पूर्ण नाव काय? अर्जुन बनसोडे. दादा कुठं राहिलात तुम्ही? फुलेनगरला. बरं, आता आपण बघितलं तर निवडणूक आली आहे महानगरपालिकेची. अनेक उमेदवार जे आहेत आश्वासन देतात, मी हे करतो, मी ते करतो. आता अशातच राष्ट्रवादीचे 2 गट झाले, शिवसेनेचे 2 गट झाले. सगळे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. नेमकी आता तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे? कोण काम करणार वाटतंय? आम्हाला राष्ट्रवादीने काम केलेलं एवढं दिवस. तुमच्या मनातील कोण आहे? नगरसेवक तुमचे काम करणारा कोण आहे? काम करणं आमचे योगेश भाल काम करतात. योगेश भाऊ. जितूचं काम नाही का? जितेंद्र ननवणे इथं राहतात, त्यांचं काम नाही का? त्यांचे बी काम करताना जिथून आलो दोघांच बघताय म्हणजे. कोण? योगेश आणि जितू. बाकीचे नगरसेवक जे आहेत ते आलेले आहेत, ते काम कोण आला नाही, कोण गेलं नाही. काम करणारे दोघच जण आहेत का? निश्चितच आपण काही अजून नागरिकांशी थेट संवाद. त्याचं नाव काय तुमचं? मनोज मनोहर. अ, काय वाटतं एकंदरीत सगळे उमेदवार येत आहेत, मी हे करणार, मी ते करणार. तुमच्या प्रभागामध्ये काय काम बाकी येतं आतापर्यंत ते व्हायला पाहिजेत आणि तुमचे काम कोणत्या नगरसेवकांनी केले? आतापर्यंत आमचे काम करतात जितेंद्र नंदोरे हे करतात. आता 10 वर्ष पहिल्यापासून करत आलेले. 10-15 वर्ष. इतरही उमेदवार आले असतील तुम्हाला की जिथून जे काम नाही केलं ते आम्ही करून दाखवणार. नाही, बाहेरचे उमेदवार येतात पण निवडून आले की कोण दाखवते, कोण नाही दाखवत. जिथू दाखवतो का? जितो भाऊ रहिवासी आहे आणि पहिल्यापासून तोच काम करत आलेला आहे. बरं, असे कोणते कोणते काम केले? त्यांनी सर्व काम केले, इथले पाण्याचे, लाईटीचे. आता या सारे संपर्क चालू आहे. आम्हाला आता फ्लॅट भेटणार आहे ते त्याच्यामुळेच केलेले झालेले. फ्लॅट भेटणार आहे? हो, दुसरं कोण नाही झालं. त्यांनी केलं म्हणून आम्हाला फ्लॅट, आता आम्ही झोपडीतून फ्लॅट मध्ये आलो. झोपडपट्टीतून फ्लॅट मध्ये आले. हो, आनंद आहे ना आम्हाला. निश्चितच आपण अजून काही नागरिकांशी बात करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार. दादा काय चाललंय? काय चाललंय कुठं आता गाडी चालवतो शाळेतून काय. शाळेची. बरं, आता आपण दिवसा बघितलं तर ऊन वातावरण तापते आणि रात्री थंडी आहे. आता वातावरणच तसं आहे ना. मग आता निवडणुकीचं पण वातावरण आहे. मग निवडणुकीच्या वातावरणामध्ये आज नगरसेवक येत आहेत, उमेदवार येत आहेत, सांगतायत मी हे करणार, मी तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे? ते मग आपण बघू आता एवढं कोण चांगला उमेदवार पटेल तो. पण इथलं काम कोणी केलं? असं सांगायचं कसलं काय कोणाला. ज्याला पटेल त्याला द्यायचं. म्हणजे ऐन टायमाला दाखवून देणार? कशाला दाखवायचं, ज्याला पटेल त्याला द्यायचं, जो काम करणार आहे त्याला. एकंदरीत अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण. काय नाव आहे तुमचं? आमचं लेंडे, पूर्ण नाव? दत्तात्रय भाऊसाहेब लेंडे. बरं, आता आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मतदान येऊन टॅपलंय. 15 तारखेला मतदान आहे. अनेक उमेदवार येतात, आश्वासन देतात, मी हे करणार, मी ते करणार. तुमच्या मनातील उमेदवार कोण आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय समस्या आहेत आणि कोणी काम केले? नाही, जितू भाऊ नंदोरेचं यांचं काम जोरात आहे. त्यांची एक नंबर बिल्डिंग चालले रपा. लय टाईट फिट काम आहे. बरं, इथं झोपडपट्टी होती, अनेक प्रश्न जे आहेत. नाही, मी तिकडे राहतो गवळी मात्याला. हा. ते आमचं पण मोडलं, चालू आहे काम जोराने. मी राहतो आता याला गव्हाण असतेला. पण आता मूळचे कुठले तुम्ही? तिकडे मूळ गव्हाण. इथले का तिथले? नाही, तिकडचेच. नाही, गवळी मात्याचं ते हा. तिकडे मोडतं, पण मी इकडे आलतो पाहुण्याकडे. हा. आणि इथं पण काम चाललंय जोरात त्यांचं. जोरात काम चालू हा, लय जोरात फास्ट काम बघा. बिल्डिंग चालली, 15 मधली 16 मध्ये चालली. आहे ना? जोरात आहे काम लय. ओके, आपण अजून काही उमेदवाराशी आपण बोलणार आहोत आणि या ठिकाणी काम जोरात चालू आहे. हा. बरं, काय वाटतंय आता उमेदवार येत आहेत, आता हे काय करणार, सांगू ते करणार. शकत आम्ही. हा? या ठिकाणी कोणाचं काम? काय सांगायचं बोल काय. आता काहीतरी असेल ना, कोणतं तरी उमेदवार येतोय, मी हे करणार, ते करणार. पण तुमच्या इथं कोणी काम केलं चांगलं? सगळ्यांनीच कामं केले आता. कामं सगळेच करतात, सगळेच येतात मत मागायला. मत मागायला येतात हो, पण काम कोणाचं चांगलं काय वाटतं तुम्हाला? सगळ्यांचीच कामं चांगली आहेत. सगळ्यांची कामं चांगली आहेत. मग एक असं वाटत नाही का, ह्यो त्याच्यात गेला आणि तो त्याच्यात गेला आणि तो त्याच्यात गेला? त्यांची इच्छा राहिली आता, ते कोण वाटत जात कोण कुठं जात आहे. हा. ज्यांना सोयीस्कर वाटतं तिकडे जातात ते. अजून काही आपण नागरिकांशी बातचीत करणार आहोत तर करा. आणि या ठिकाणी अजून काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आणि इथं जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींचं हे हॉटेल, ते हॉटेल चालवत आहेत लाडक्या बहिणी. ताई नमस्कार, काय नाव ताई आपलं?
या थोडस पुढे लाडक्या बहिणी आहेत त्यांना मानपान द्यावा लागतो लाडक्या बहिणीला आणि त्या आपल्या सोबत आहेत. ताई, काय वाटतं एकंदरीत आपण जर बघितलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं निवडणुका काही काळ आता म्हणजे 15 तारखेला मतदान आहे. काय वाटतं एकंदरीत कोण उमेदवार असणार आहेत? कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर हे सगळेच जण येतात, मी असं करणार, मी तसं करणार. आतापर्यंत जे रोड वगैरे हे ते तुमच्या भागातले झालेत का? हो हो झाले. प्रगती आमची होते. मग ते प्रगती करणारे असं कोण पाहिजे असं वाटतं तुम्हाला? लांडे, श्याम लांडे. श्याम लांडेच का? नाही ते करतात ना, काम करतात ते भरपूर. इतरही उमेदवार असतील की काम करणारे? हो करतात, पण श्याम लांडे आहेत म्हणजे करतात व्यवस्थित. मी बघितले ना तेव्हापासून श्याम लांडे वगैरे करतात चांगले. चांगले वाटतात. हा दुसरा उमेदवारही करेल ना ताई? करतील ना. दुसऱ्याही लाडक्या बहिणी आपल्या सोबत आहेत. काय नाव म्हणलं ताई तुमचं? योगिता मारणे. बरं. आता आपण बघितलं की ह्यो त्या पक्षात जातोय, तो त्या पक्षात जातोय, राजकारण तापलंय. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आता हे देखील तापलंय वातावरण. दिवसा ऊन आणि रात्री थंडी असंही वातावरण आहे. मात्र आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं इलेक्शन लावून घातलंय. 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे. काय वाटतं एकंदरीत इथला विकास करण्यासाठी कुठला उमेदवार हवा? श्याम लांडेच आमच्या समोरच राहतात ते कासरवाडीला. हो मी कासरवाडीलाच राहते. म्हणजे तुम्ही कासवाडीला राहता, व्यवसाय करायला इथे? हो इथे येते. ओके. त्यांनी पण काम आपले शाळा बांधली, मराठी शाळा, इंग्लिश मिडियम चांगले आहेत ते. दुसरा उमेदवार आला तरी करेल ना ते काम? नाही श्याम लांडेच का? श्यामला आम्हाला खात्री आहे त्यांची. श्याम लांडेच. या ठिकाणी अजून काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा काय नाव आपलं? प्रदीप पांडे। कितने साल से आ रहे हो? यहाँ पे 12 साल हो गया। 12 साल। अभी इलेक्शन है, इलेक्शन में हर कोई उम्मीदवार आता है, मैं ऐसा करूंगा वैसा करूंगा। यहाँ पे आप रहते हो प्रवर 20 में, क्या लगता है कौन सा उम्मीदवार ऐसा है कि जो जिसने काम किया है या करने वाला है? बीजेपी, राष्ट्रवादी है? राष्ट्रवादी से है। राष्ट्रवादी, राष्ट्रवादी लेकिन कौन सी? ये अपने अन्ना है ना, कौन से अन्ना? श्याम अन्ना? श्याम अन्ना। सिर्फ अन्ना अन्ना के नाम से है? हम लोग अन्ना नाम से ही जानते हैं ना। हाँ। हाँ, श्याम अन्ना। ओके. नुकतंच या ठिकाणी अजून काही व्यवसाय आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर चहाचा व्यवसाय करणारे आपले बंधू आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. बंधू, काय नाव तुमचं? संतोष भाटगावे. वाडगावे. किती वर्षापासून इथे राहताय? जन्म इथं झाले इथे. बरं, आता आपण जर बघितलं तर सगळं आपण बघतोय राजकारण कसं चाललंय, काय चाललंय. पण आता जर बघितलं तर स्थानिक लेवलला आपल्या स्थानिक प्रश्नासाठी आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. काय वाटतं एकंदरीत कोणता उमेदवार निवडून यायला पाहिजे? काय वाटतं? कोणी पण मग काम चांगलं करायला पाहिजे. अजून काय, कोणी पण या चांगलं काम करायला पाहिजे. असं काय वाटतं की भाजपने काम केलंय की राष्ट्रवादीने काम केलंय? कोणतं पाहिजे म्हणजे नेमकी काय, भाजप पाहिजे का राष्ट्रवादी? भाजपा. भाजपा हो काम केलंय भाजप? हो करताच केलंच. अजून काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि या ठिकाणी खरंच या प्रभाग क्रमांक 20 मध्ये नेमकी कुठला उमेदवार पाहिजे आणि कुठला उमेदवार आपली विकास कामं करू शकतील, असे काही या ठिकाणी काही व्यावसायिक आहेत आणि काही नागरिक जे आहेत या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय नाव तुमचं? सुद्धा एक प्रश्न आहे तुम्हाला की आता ज्या महानगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे, मतदान चालू आहे, काय वाटतं एकंदरीत कोणती पार्टी? अनेक पार्ट्या आहेत, आश्वासन देतात, हवा पाणी हे ते, असं करू तसं करू तसं. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? आता ते जेव्हा होईल तेव्हाच कळेल ना. आता काय पण काय वाटतं एकंदरीत? आता आपण बघितलं की ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, आज एक राजकारण झालं. पण चालूच राहणार आहे. कुठला पक्ष असा आहे की तो काम करू शकतो? काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर बीजेपी वाटते आता तर सध्या. भाजप? हो. भाजपवरती विश्वास आहे तुमचा? हो, विश्वास आहे. अबकी बार? बीजेपी सरकार. ओके. आणि निश्चितच अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्याशी. भाऊ, काय नाव तुमचं? केतन अग्रवाल। चेतन अग्रवाल. हम्म. काय वाटतंय महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये? पिंपरी चिंचवडला तर राष्ट्रवादी येणार, बाकी तर सांगू नाही शकत. पण राष्ट्रवादीच का? हाय, त्यांचे काम आहे. पिंपरी चिंचवडला BRT आहे, मेट्रो आहे, सगळं त्यांचेच काम आहे. अजित पवारांनी काम केलं असं तुम्हाला हा, वाटतं? राष्ट्रवादी, आता 2 राष्ट्रवादी, शरद पवार अजित एक आहे. पवारची एकच झालेली तिकडे PCMC ला, तर बाकी नाही माहित आम्हाला. अच्छा, राष्ट्रवादी. हो, मग काय वाटतं ह्या प्रभागामध्ये जे हवा पाणी जे जे इकडे आश्वासन देतात, राष्ट्रवादीचे 100% राष्ट्रवादी येणार. राष्ट्रवादी येणार? हो. काका, काय नाव तुमचं? सुरेंद्र अग्रवाल.
काय वाटतं एकंदरीत महानगरपालिका? पालिकेचं आता कसं आहे माहिती आहे का, हम्म. स्थानिक याच्यावर पार्टीचा जास्त वर्चस्व नसतो, स्थानिक माणसाचंच वर्चस्व असतं. ओके. पण वातावरण जे आहे, देशातलं वातावरण बीजेपी साठी आहे. पण मी पिंपरी चिंचवडचा बोलतो तर आजच्या तारखेत आम्हाला इकडं माझा मत असा व्यक्त, राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही इकडं. पिंपरी चिंचवडला हो. मग दोन्ही राष्ट्रवादी इथं युती झाली आहे, मग कुठली दोन्ही नाही राष्ट्रवादी? म्हणत मी, घड्याळ राष्ट्रवादी जी आहे मी एकच म्हणणार ती, बाकी ती सर्व एकत्र झालेली आता ते काय नावासाठी मेवणा भाचा बाहेर आहे आतमध्ये आहे, पण राष्ट्रवादी बरं, एकच आहे. तुमच्या प्रभागामध्ये कामं झालेत का? कामं झाली आहे ना, का नाही झाली? कामं सर्व जागी झाली आहे. शाळा झालेली आहे, स्विमिंग पूल झाला आहे, स्पोर्ट्स क्लब झालेला आहे, मेट्रो झालेली आहे, लाईट लागलेली आहे, रोड झालेली, कामं भरपूर झालेली. ओके. काम अं, दिसून येतात, कामं केलेली दिसून येतात. ओके. बरं, ते काम करण्याचे कोणी केले? कोणी आता स्थानिक जे इकडचे आहे नगरसेवक आहे, आता आजी नगरसेवक आणि माजी नगरसेवक आहे. आता कोणी पण आता पोस्टवर नाहीये. तसं आमच्या इकडं श्याम लांडे होते पहिला, योगेश बैल होते. तर आमच्या इकडं श्याम लांडे जे आहे ते त्यांचं कुटुंब सर्वांचं लक्ष असायचं, काम आहे, काम बोलतात. निश्चितच आपण बघतोय की या ठिकाणी काही जे आहेत ते विकास कामे जे आहेत ते योगेश भल, श्याम लांडे यांच्या माध्यमातून झालेली या ठिकाणी आपण अजून काही नागरिकांशी आपण थेट बातचीत करणार आहोत. भेटूया थोड्याच वेळात. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.